तर बिहार आणि उत्तर प्रदेश दोन लांडे आले, ह्या शिवाजी पार करून त्यांनी एका शारोळी ठोकली की हमारी सरकार आएगी तो हम बाळासाहेब ठाकरे को गिरफ्तार करेंगे। मग बडव्यांना सांगायचे की ज्यावेळेला तुम्ही मला अटक कराल त्यावेळेला तुम्ही मुंबईत असा, इथे असलं पाहिजे, म्हणजे मग मुंबई पेटल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यात टाकता येईल। माझे शब्द बंदुकीच्या गोळीसारखे असतात, गेली गोळी की गेली परत शोधत नाही कुठे पडली। तुम्ही तिचं कार्टीज गोळा करा पण गोळी नाही मिळायची। मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही, दिला शब्द दिला। आम्ही किती खाल्ल्याचे हिशोब मागता? ठीक आहे, मी शरद पवारांना जाहीर आव्हान दिलं होतं, आज हे पुन्हा देतोय तुमच्या समोर, तुमच्या साक्षीनं। माझी जेवढी प्रॉपर्टी आहे, कोरा कागद आणा, जेवढी प्रॉपर्टी आहे ती तुमच्या नावावर मी करतो आणि तुमची जेवढी प्रॉपर्टी आहे तुम्ही माझ्या नावावर करा। होऊन जाऊन दे। एवढी ही मंडळी आटोक्यात आणणं काही साधी गोष्ट नाही, पण ती फक्त शिवसेनाच आणू ठेवू शकते, हे विसरू नका आपण। काश्मीरला अन्याय झाला असताना मी रिमोट कंट्रोलने तो बदलून टाकलेला आहे। शंकरराव चव्हाणला जमलं नाही ना नरसिंह रावाला ते जमलं नाही। ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे, ही माझी एकट्याची नव्हे। मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही, ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे। हिंदुत्वाचा तुम्ही प्रचार करणार का? अरे बाबा, हा राज्याचा प्रश्न आहे। लोकसभेला ज्यावेळेला आमचे कोणी उभे राहतील त्यावेळेला हिंदुत्वाचा प्रचार का? तर तो देशाचा प्रश्न आहे म्हणून। महाराष्ट्रावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्राच्या संबंधानं प्रश्न आणि देशावरती संकट आल्यानंतर मात्र देशाचा विचार, हे शिवसेनेचं स्पष्ट धोरण आहे। निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला शाहू महाराज आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला ज्योतिबा फुले आठवतात, निवडणुकीच्या तोंडावर डॉक्टर आंबेडकर आठवतात। एरवी कोणी कोणाला विचारत नाही, पुसत नाही आणि आठवणही येत नाही आणि पुतळाही बसत नाही। बहुजन समाजाच्या बाबतीत मला तुम्ही सांगू नका, माझ्या बापाने त्याकरता खस्ता खाल्लेल्या आहेत बहुजन समाजाच्या हितासाठी। पुण्यामध्ये आमच्या घरावरती शेणमार झालेली आहे, पुण्याला आमच्या घरासमोर मेलेलं गाढव टाकलेलं आहे, पुण्याला आमच्या वडिलांच्या प्रेतयात्रा काढलेल्या आहेत जिवंतपणी, हे मी पाहिलेलं आहे, त्या बालवयामध्ये पाहिलेलं आहे। हिंदुस्थानामध्ये आम्ही हिंदू आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी आहोत। गुजरातमध्ये तुम्ही गुजराती असाल पण महाराष्ट्रामध्ये सोडून द्या, गुजरातमध्ये तुम्ही गुजराती आहात आणि संपूर्ण देशामध्ये तुम्ही हिंदू आहात। बंगालमध्ये तुम्ही बंगाली असाल पण हिंदुस्थानामध्ये तुम्ही हिंदू आहात। ही हिंदू भूमिका घेतल्याशिवाय तुम्हाला जगता येणार नाही।